राज्यसभेसाठी मला वाटतं अजित पवार गटामध्ये वाद बरेच होते, कोणाला द्यायचं कोणाला नाही. विनोद तावडेंनी त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया दिलेली नाही. ह्याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या की त्यांना काहीतरी अश्युरन्स दिला गेलेला आहे. मला असं कळलं आहे की त्यांना लोकसभेत उत्तर मुंबईची सीट त्यांना दिली जाऊ शकते. परळी विधानसभेमध्ये पंकजा मुंडे भाजपच्या उमेदवार म्हणून उभ्या राहू शकणार नाहीत. याचं कारण ती जागा, त्यामुळे नारायण राणे यांची राजकीय उपयुक्तता भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात फारशी वाटत नाही आहे. काँग्रेसचाच उमेदवार थोडासा ह्याच्यात होता, डाऊटमध्ये होता या सगळ्या इक्वेशनमध्ये. तर परत एकदा भाजपनी दलित उमेदवाराला हे करून पाडलं असं झालं असतं चित्र निर्माण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक होणार अशी चिन्ह दिसत असताना ती बिनविरोध झाली. या निवडणुकीवरून बऱ्याच चर्चा रंगल्या, अनेक राजकीय खल झाले, अनेक उमेदवारांचे पत्ते कट झाले, तर काही अनपेक्षित चेहऱ्यांना राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली. यामागे नेमकं काय राजकारण आहे, यामुळे भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होतील, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांच्याकडून. सोनिया गांधी राज्यसभेवर निवडून गेल्यामुळे रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवतील या चर्चांना अधिक बळ मिळतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे बघा, उत्तर प्रदेशमधली गेल्या काही वर्षामधली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अगदी क्लिअर झालं आहे की काँग्रेस पक्षाला तिथे स्पेस राहिलेली नाही. म्हणजे काय झालं आहे की समाजवादी पक्षाने खूप मोठ्या प्रमाणावर तिकडे आपलं जाळं पसरवलेलं आहे. पहिल्यांदा आधी ज्याला म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षाला रिप्लेस केलं मुलायम सिंग यादव यांच्या समाजवादी पक्षाने आणि नंतर अखिलेश यादव यांनी. आणि दुसऱ्या बाजूला जी विरोधी स्पेस होती काँग्रेसच्या ती सगळी भाजपने कॅप्चर केलेली आहे. त्यामुळे आता झालं आहे असं की समाजवादी पक्ष आणि भाजप, मुख्यतः भाजप ज्यांना जास्त जागा तिथे आहेत, 80पैकी 74 जागा त्यांच्या आहेत उत्तर प्रदेशामध्ये, त्यांचं तिथे जास्त वजन आहे आणि त्याच्या खालोखाल समाजवादी पक्षाचं आहे. तर या पिक्चरमध्ये काँग्रेस कुठे नाही अशी परिस्थिती असल्यामुळे रायबरेलीमध्ये त्यांना अवघडच आहे सगळं. अमेठीमध्ये सुद्धा गेल्यावेळी राहुल गांधी हरले आणि मग त्यामुळे अमेठी असो रायबरेली असो हा सगळा जो गांधी घराण्याचा पट्टा आहे त्याच्यामध्ये गेल्या काही 5-10 वर्षापासून असं आपण म्हणू 2 निवडणुकांपासून काँग्रेसची मोठी पिछेहाट झालेली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनासुद्धा राजस्थानमधून राज्यसभेवर जावं लागतं आहे. आणि प्रियंका गांधी, आता चर्चा आहे, तुम्ही म्हणताय तसं चर्चा आहे की प्रियंका गांधी इथून लढणार, पण खरंच लढणार आहेत का माहीत नाही. कारण त्यांनासुद्धा तेवढा कॉन्फिडन्स आहे का किंवा त्या जिंकतील का याच्याबद्दल माझ्या मनातसुद्धा जरा साशंकता आहे. पण ती सोनिया गांधी यांची सीट असल्यामुळे कदाचित सिम्पथी फॅक्टर त्यांना मिळेल आणि कदाचित त्या जिंकतील असं आपण समजू. JP नड्डा हे 2019 साली लोकसभेवर निवडून आले होते, पण त्यांना आता राज्यसभेवर पाठवलं गेलं आहे. यामागे भाजपचा काय विचार आहे असं तुम्हाला वाटतं? JP नड्डा यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जी पहिली टर्म होती ती संपली, तरी त्यांना कंटिन्यू करण्याचा निर्णय भाजपने घेतला. आणि मला असं वाटतं की भाजपने एक स्ट्रॅटेजी म्हणून असं ठरवलं आहे की त्यांना काही केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यायचं नाही, पण त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कंटिन्यू करायचं असेल तर एक संसद सदस्य म्हणून जे काही प्रिव्हिलेज असतात, जे काही लाभ असतात, फायदे असतात, ॲक्सेस असतात अनेक गोष्टींमध्ये, ते JP नड्डा यांना मिळावे असं कॅल्क्युलेशन भाजपचं असावं. त्यामुळे त्यांच्या सीटवर ते दुसरे कोणाला तरी उभं करतील आणि त्यांना पुढची 6 वर्ष केंद्रीय नेतृत्वात मोठं स्थान असल्यामुळे त्यांना राज्यसभेतून निवडून देणं असा एक प्रकार केला असेल त्यांनी. तो एक भाजपच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. अनेक राज्यांमध्ये ते असं नेत्यांना एकानं एक जबाबदारी संपली की त्यानंतर दुसरी वेगळीच जबाबदारी देणं काहीतरी असं करत असतात. त्याचा हा भाग असेल असं मला वाटतं. नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवलं नाही, याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? मला असं वाटतं की नारायण राणे यांची महाराष्ट्रातली उपयुक्तता भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की तितकी आता इफेक्टिव्ह नाही जितकी पूर्वी होती. म्हणजे मला असं म्हणायचं की नारायण राणे यांचा उपयोग भारतीय जनता पक्षाला जास्त करून उद्धव ठाकरे यांना रोखण्यासाठी किंवा त्यांना विरोध करण्यासाठी असा करून घ्यायचा होता. ती जबाबदारी फारशी राणे यांच्यावर आता नाही आहे. याचं कारण तुम्ही बघाल की एकनाथ शिंदेच आलेले आहेत भाजपच्या बाजूला, म्हणजे शिवसेनेतच उभी फूट पडली आहे. आणि शिंदे यांच्याबरोबर आत्ताच्या हाऊसमधले 40 किंवा त्यापेक्षा 1-2 जास्तच आमदार आहेत. त्यामुळे नारायण राणे यांची राजकीय उपयुक्तता भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात फारशी वाटत नाही आहे.
त्यामुळे त्यांना थोडंसं साईडलाईन केल्यासारखं झालेलं आहे. पण माझी माहिती अशी आहे की नारायण राणे यांना कोकणातून सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हे जे शिवसेनेचे आत्ता तिथे सिटिंग खासदार आहेत त्यांच्याविरुद्ध 2024ची निवडणूक लढण्यासाठी उभं केलं जाणार आहे आणि त्यांना भाजपचं तिकीट त्यासाठी दिलं जाईल अशी एक दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा चर्चा आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. प्रकाश जावडेकर यांच्या बाबतीत ते अगदी सिनियर जरी असले, पुण्याचेच आहेत आणि चांगल्या परिचयातले आहेत. अनेकदा मी त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे केले पूर्वी ते पर्यावरण मंत्री असताना. तर मला असं वाटतं की त्यांच्या बाबतीत वय हा फॅक्टर आहे. भारतीय जनता पक्षाने एक स्ट्रॅटेजी ठेवली आहे की 20 वर्ष 25 वर्ष कारकीर्द झालेले जे संसद सदस्य किंवा मंत्री किंवा असे जे आहेत त्यांना 70च्या पुढे असतील, विशेषतः 75च्या जवळ असतील तर त्यांना रिटायरमेंटच्या दिशेने न्यायचं. म्हणजे तसं त्यांनी अनेक नेत्यांना मध्य प्रदेशमध्ये सुमित्रा महाजन यांच्या बाबतीत केलं आहे किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा तुम्ही बघाल अशा अनेकांना केलं आहे. तर तो एक वयाचा फॅक्टर आहे आणि भारतीय जनता पक्षाने ठरवलं की 75 या वयाच्या पुढचे नेते हे आता पक्षामध्ये ठेवायचे नाहीत, त्यांना रिटायर करायचं. त्याचा भाग म्हणून मला वाटतं प्रकाश जावडेकर यांना परत राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपने कोणती गणितं सोडवलीत असं तुम्हाला वाटतं? गेल्यावेळी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 1 वर्षापूर्वी जो भाजपला धक्का बसला तो मुख्यतः संघाचे एकनिष्ठ लोक जे आहेत किंवा भाजपमध्ये खूप 30-40 वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामधली एक प्रकारची नाराजी याचा फटका बसला आणि त्याच्यामध्ये गिरीश बापट यांची रिप्लेसमेंट म्हणून गिरीश बापट नव्हे, मुक्ता टिळक यांची रिप्लेसमेंट म्हणून भाजपने जे उमेदवार दिले त्याच्यामध्ये जी निवड झाली त्याच्यात ब्राह्मण समाज दुखावला गेल्याचं फिलिंग हे पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर असल्याचं भाजपच्या इथल्या नेत्यांना दिसायला लागलं आणि ते त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला किंवा राज्याच्या नेतृत्वाला कळवलं असं मला समजतं आहे. त्यामुळे तो एक ब्राह्मण वर्गाचा नाराजीचा भाग जो आहे तो ती नाराजी दूर करण्यासाठी मला वाटतं त्यांनी यावेळी मेधा कुलकर्णी यांना, ज्या कोथरूडमधल्या खूप जुन्या कार्यकर्त्या आणि 2 वेळा आमदार झालेल्या वगैरे अशा आहेत आणि भाजपच्या एकनिष्ठ आणि ब्राह्मण समाजातील आहेत म्हणून त्यासाठी त्यांची निवड झालेली आहे. आणि कदाचित असं दिसतं आहे की लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव आघाडीवर आता आहे आणि सुनील देवधर किंवा मुरलीधर मोहोळ यांच्यापैकी कोणाला तरी उमेदवारी द्यायची असं जे चाललं आहे त्याच्यामध्ये बहुतेक मोहोळ यांना उमेदवारी देण्याच्या दिशेने राज्य नेतृत्वाचा कल आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा परत ब्राह्मण समाज दुखावला जाऊ नये म्हणून त्यांनी माझं रीडिंग असं आहे किंवा माझं ॲनालिसिस असं आहे की त्यासाठी त्यांनी आधीच मेधा कुलकर्णी यांना हे मोठं पद देऊन एक ब्राह्मण समाजाचा थोडासा एक नाराजीचा भाग आहे तो दूर करायचा प्रयत्न केला आहे. महायुतीमध्ये अजित पवार गट सामील झाल्यानंतर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवून परळी विधानसभेची जागा धनंजय मुंडेंना सोडली जाईल अशी बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा होती. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही, याकडे तुम्ही कसं बघता? मला भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून मिळालेली माहिती अशी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की एका कुटुंबामध्ये आम्ही एकच खासदार आता ठेवू शकतो आणि पक्षामध्ये नेत्यांची संख्या इतकी जास्त आहे आणि इतके नेते बाहेरूनसुद्धा येत आहेत आणि पूर्वीपासून काम करणारे कार्यकर्ते जे सिनियर झाले 40च्या पुढे गेले ते सुद्धा इतके जास्त आहेत की आम्ही एकाच घरामध्ये 2-2 खासदार असं देऊ शकत नाही एका कुटुंबामध्ये. तुम्हाला माहिती आहे की पंकजा मुंडे यांची सख्खी बहीण ह्या खासदार आहेत, लोकसभा सदस्य आहेत परळी ह्याच्यातनं बीडमधनं. तर त्या खासदार असताना परत पंकजा मुंडे यांना राज्यसभा म्हणजे परत त्यांनाही खासदारकी देणं हे काय बरोबर नाही असं त्यांनी डिस्कशन करून पंकजा मुंडे यांना सांगितलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की तुमची जर बहीण, लहान बहीण जर तुमची जी लोकसभेला पुढच्या वेळी जर तिला उभं करायचं नसेल तर त्या जागेवर तुम्ही उभे राहा, त्या जागेवर आम्ही तुम्हाला पक्षाचं तिकीट देतो, पण आत्ता आम्ही तुम्हाला राज्यसभा देत नाही कारण लोकसभेत गेली 5 वर्ष तुमची सख्खी बहीण आहे, त्यामुळे त्यासाठी हा निर्णय झाला असं मला कळलं. तर याचा अर्थ असा घ्यायचा का की पंकजा मुंडे परळीमधून विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत? परळी विधानसभेमध्ये पंकजा मुंडे भाजपच्या उमेदवार म्हणून उभ्या राहू शकणार नाहीत. याचं कारण ती जागा भाजपने ठरवलेलं आहे की ती जागा त्यांनी अजितदादा पवार गटाला म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार हा जो गट आहे त्याला म्हणजेच धनंजय मुंडे यांना द्यायची आहे. त्यामुळे त्या जागेवर भाजप अधिकृतपणे आपला उमेदवार देणार नाही हे उघड आहे. आता बंडखोरी करून पंकजा मुंडे त्या ठिकाणी उभं राहणार का अपक्ष म्हणून हा प्रश्न वेगळा.
म्हणजे त्यासाठी त्यांना पक्षातून बाहेर पडावं लागेल किंवा त्यांना पक्षातून काढलं जाईल ते स्वतःहून बाहेर पडले नाहीत तर. त्यामुळे मला वाटतं त्या रिस्क तशी घेणार का की धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध परत उभं राहायचं. गेल्यावेळी धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच विधानसभेला उभं राहून परळीमधून त्या पडल्या, म्हणजे त्यांचा पराभव त्यांना स्वीकारावा लागला. परत त्या धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध उभं राहणार का, कारण यावेळी भाजपचंही बॅकिंग आणि अजितदादा गटाचंही राष्ट्रवादीचं बॅकिंग हे धनंजय मुंडे यांना असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या तशी रिस्क घेतील असं मला वाटत नाही. त्यापेक्षा त्या घरामध्ये आपल्या भगिनींची चर्चा करून दोघींपैकी एकीने लोकसभेला उभं राहावं, म्हणजे लोकसभेचं तिकीट अधिकृतपणे भाजप त्यांना द्यायला तयार आहे अशी मला माहिती समजलेली आहे. विनोद तावडेंना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी जोरदार चर्चा होती, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांचं यापुढील राजकीय भवितव्य काय असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विनोद तावडेंनी त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे त्याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या की त्यांना काहीतरी अश्युरन्स दिला गेलेला आहे. मला असं कळलं आहे की त्यांना लोकसभेतलीच एक सीट कुठली तरी महाराष्ट्रातली दिली जाईल, कदाचित मुंबईतली सुद्धा दिली जाऊ शकते. उत्तर मुंबईची सीट त्यांना दिली जाऊ शकते. गोपाळ शेट्टी आता जिथे भाजपचे खासदार आहेत ती सीट, अशी चर्चा आहे. विनोद तावडेंना केंद्रीय नेतृत्वाने पक्षातली मोठी जबाबदारी दिली आहे. निवडून यायची जबाबदारी त्यांनी स्वतः घ्यावी आणि निवडणूक लढवून निवडून यावं. राज्यसभेची सीट त्यांना देऊ नये असं एक पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं असं दिसतंय. पण लोकसभेची सीट कदाचित देतील आणि त्यांना निवडणूक लढावी लागेल, म्हणजे नारायण राणे यांच्यासारखंच त्यांची परिस्थिती असेल असं दिसतंय. अजित गोपछेडे या फारशा चर्चेत नसलेल्या नावाला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यामागील भाजपची गणितं काय आहेत याबद्दल थोडं सांगा. त्याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे जुने कारसेवक 92च्या सगळ्या प्रकारामध्ये आणि अडवाणी यांच्या रथयात्रेमध्ये सहभागी असलेले, कारसेवेत सहभागी असलेले वगैरे, आणि दुसरं त्यामध्ये जातीचा मुद्दा आहे. ज्या समाजातून येतात त्या समाजाचं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे. एक संदेश सर्व समाजांना आपण बरोबर घेतो या संदेश देणं असा भाग आहे. प्रफुल्ल पटेल यांचा 4.5 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांना राज्यसभेवर का पाठवलं असेल असं तुम्हाला वाटतं? राज्यसभेसाठी मला वाटतं अजित पवार गटामध्ये वाद बरेच होते, कोणाला द्यायचं कोणाला नाही. सुनील तटकरे इंटरेस्टेड होते, बाकी पण एक 2-4 नावं आहेत. तो वाद मला वाटतं त्यांनी कसा मिटवायचा न कळे त्यांनी बहुतेक हा निर्णय घेतला आहे. दुसरं असं दिसतंय की लोकसभेला प्रफुल्ल पटेल भंडारा गोंदियामधनं उभे राहणार नाहीत असं त्याच्यातनं दिसतंय, किंवा त्यांना इच्छा नाही किंवा त्यांना कॉन्फिडन्स नाही, दोन्हीपैकी एक काहीतरी आहे. त्यामुळे त्यांनी हा मार्ग पत्करलेला आहे असं दिसतंय. राष्ट्रवादीमधली अंतर्गत काहीतरी वाद असेल तो मिटावा असंही त्यांचं त्यामागे कॅल्क्युलेशन असू शकतं. काँग्रेसमधून आलेल्या मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवलंय. याच्यातला भाग मला असं दिसतोय की भारतीय जनता पक्षाला वेगवेगळ्या सर्वेमध्ये, ओपिनियन पोलमध्ये वगैरे राज्यामध्ये 22-24 पेक्षा जास्त जागा मिळत नाहीत असं दिसल्यावर त्यांनी वेगवेगळ्या पक्षातून नेते घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा हा भाग आहे. ते सरळ लोकसभेसाठी आपला मतदार बेस वाढवण्याचं कॅल्क्युलेशन आहे. दुसरं त्यामध्ये काय मला दिसत नाही. भाजपा राज्यसभेच्या 4थ्या जागेवरही उमेदवार मैदानात उतरवेल अशी चर्चा होती, पण भाजपने 3च जागा लढवून निवडणूक बिनविरोध केली. यामागे भाजपचा राजकीय आडाखे काय आहेत असं तुम्हाला वाटतं? राज्यसभेला भाजप 4था उमेदवार देणार का 3चा कोटा असताना, हा विषय सगळा सुरू होता. पण मला असं वाटतं की काँग्रेसने त्यामध्ये एक चांगली खेळी केली. ते म्हणजे त्यांनी मुंबईमध्ये चेंबूरचे माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांना ती सीट दिली. आणि त्याच्यामुळे काय झालं की जर ह्याच्यात कॉन्टेस्ट झाली आणि काही कारणाने हंडोरे हरले, म्हणजे काँग्रेसचाच उमेदवार थोडासा ह्याच्यात होता, डाऊटमध्ये होता या सगळ्या इक्वेशनमध्ये, तर परत एकदा भाजपनी दलित उमेदवाराला हे करून पाडलं असं झालं असतं चित्र निर्माण महाराष्ट्रामध्ये. आणि परत एकदा हे 2 शब्द मी अशासाठी वापरतो आहे की पूर्वी एकदा विधान परिषदेला चंद्रकांत हंडोरे यांना भाजपच्या रणनीतीमुळे विधान परिषद सीट हरावी लागली होती आणि तेव्हा खूप बॅकलॅश आला होता त्याचा, की भाजपने एका दलित माणसाच्या विरोधात असं केलं. हे परत होऊ नये म्हणून भाजपने शेवटच्या क्षणी अमरीश पटेल यांचा अर्ज, म्हणजे त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला आम्ही देणार 4थी सीट, पण तो त्यांनी मागे धरला. याचं कारण त्यांना चंद्रकांत हंडोरे यांना विजयी होऊ द्या असं त्यांना वाटतंय, कारण उगीचच आपण दलित विरोधी आहोत असा सिग्नल त्यांना महाराष्ट्रभरात जायला नको आहे, हे त्याच्या मागचं मेन कारण आहे.